तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया वेबसाईटवर सुरूच आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी प्रक्रिया करत आहे. त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला या मोबाईलवर जे आहे ते ई-के-वाय-सी या ठिकाणी लाईव्ह करून दाखवणार आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. त्याचप्रमाणे बघा, मी रात्रीच्या वेळेस ई-के-वाय-सी करत आहे, कारण दिवसा वेबसाईट चालत नाही, खूप जास्त प्रॉब्लेम असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेला वेबसाईट करत आहे, ओटीपी सुद्धा येणार आणि के-वाय-सी सक्सेसफुल तुमच्या समोर करून दाखवणार. पण या ठिकाणी मी बघा हाफ के-वाय-सी करत आहे. हाफ के-वाय-सी म्हणजे काय, तर सर्वात आधी बघा, के-वाय-सी करताना मी लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, ओटीपी पाठवावर क्लिक केलं. त्यानंतर ओटीपी सबमिट झाला, ओटीपी आला, ओटीपी सबमिट झाला. नंतरचा ऑप्शन येते, तुम्हाला माहित आहे की वडिलांचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका, ओटीपी पाठवा. पण यावेळेस काय झालं, यावेळेस ओटीपी सबमिट झाला नाही, म्हणजे ओटीपी टाकण्याचं ऑप्शन या ठिकाणी आलं नाही. या ठिकाणी आलं की अनेबल टू कनेक्ट, अशा कलरचं रेड कलरचा सिम्बॉल पॉपअप या ठिकाणी तुम्हाला दिसून आलं. मग पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तरीही वडिलांचा ओटीपी आला नाही किंवा सबमिट झाला नाही. मग 1 ते 2 दिवस जे आहे ते वेबसाईटवर प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे ती के-वाय-सी पूर्ण झाली नाही. म्हणजे लाडक्या बहिणीचा ओटीपी सबमिट झाला, त्यामुळे झाली हाफ के-वाय-सी. तर आपल्याला ही के-वाय-सी कंप्लीट करायची आहे. तर मग आता हाफ के-वाय-सी झाल्यानंतर लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक पुन्हा टाकावा लागेल का, आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यासमोर म्हणजे त्यामध्ये काय मेसेज येईल, काय करावं लागेल, ते पूर्ण तुम्हाला या ठिकाणी समोर दिसून येणार आहे आणि के-वाय-सी पूर्ण प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, पूर्ण जे काही आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी लाईव्ह दाखवत आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला या ठिकाणी सुरू असलेली दिसून येते स्क्रीनवर. बघा, या ठिकाणी मी वेबसाईट ओपन केलेली आहे. बघा, वेबसाईट ओपन केली आणि या ठिकाणी बघा, लिंकवर मी या ठिकाणी क्लिक करत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तर बघा, या ठिकाणी जे आहे ते वेबसाईट ओपन झालेली आहे, म्हणजे अप्लिकेशन ओपन झालेली आहे. तर बघा, आता जे काही अप्लिकेशन मी ओपन केली, लाईव्ह सुद्धा ओपन करून तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. बघा, व्हॉट्सअपवर जे आहे ते मी लिंक सेव्ह करून ठेवलेली आहे. व्हॉट्सअपवर लिंक सेव्ह केलेली आहे आणि व्हॉट्सअपमधूनच तुम्हाला ही लिंक ओपन करून मी ओपन करून या ठिकाणी दाखवत आहे. बघा, लिंकवर क्लिक केलं आणि बघा, लगेचच वेबसाईट ओपन झालेली आहे. आता बघा, के-वाय-सी करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर लगेचच तुमच्यासमोर बघा अप्लिकेशन ओपन झालेली आहे. तर बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या लाभार्थी बहिणीचा या ठिकाणी आधार क्रमांक सबमिट करायचा आहे. बघा, पूर्ण प्रोसेस पूर्ण लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर बघा, दोन्ही आधार क्रमांक मी या ठिकाणी बघा लिहून ठेवलेले आहे एका पेजवर. तर सर्वात आधी तुम्हाला लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकावाच लागणार आहे, जरी तुमची हाफ के-वाय-सी झाली असेल तरी. तर बघा, कीपॅड ओपन झालेला आहे. 7739912798. त्यानंतर बघा, आधार क्रमांक या ठिकाणी टाकला, कॅप्चा कोड आपल्याला सबमिट करायचा आहे. या ठिकाणी कॅप्चा कोड टाकायचा आहे 627016. 627016. तर बघा, कॅप्चा कोड आणि आपण जो काही आधार क्रमांक आहे ते दोन्हीही सबमिट केलेला आहे, या ठिकाणी टाकलेला आहे. आता आपल्याला बघा, सहमती द्या या बटनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघा, सहमती आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि ओटीपी पाठवा. बघा, ओटीपी पाठवा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. आता बघा, ओटीपी पाठवा हे क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी बघा तुम्हाला दिसून येत आहे पॉपअप आलेला आहे. बघा, वरच्या बाजूला पॉपअप आला की वडिलांचा ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डायरेक्ट वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक सबमिट करा. म्हणजे काहीतरी या बहिणीचा ओटीपी ऑलरेडी सबमिट झालेला होता, त्यामुळे त्या बहिणीला पुन्हा ओटीपी येण्याची किंवा सबमिट करण्याची गरज नाही. डायरेक्ट या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या वडिलांचा आणि पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तर परत बघा, या कागदावर मी पूर्ण दोन्ही आधार क्रमांक लिहून ठेवलेले आहे. तर बघा, आधार क्रमांक या ठिकाणी लाईव्हच तुमच्या समोर टाकत आहे 957423. तर बघा, त्यानंतर कॅप्चा कोड सुद्धा या ठिकाणी मी तुमच्या समोर सबमिट करत आहे 515887. 515887. तर बघा, दोन्ही आपण या ठिकाणी सबमिट केलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनवर पूर्ण जे काही डिटेल आहे ते दिसून येत आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला सहमती द्या या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सहमती दिली, ओटीपी पाठवा. आता बघा, थोडा वेळ लोडिंग होईल, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम रात्री सुद्धा असतोच. तर बघा, या ठिकाणी पॉपअप आलेला आहे आणि ओटीपी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता. पॉपअप तुम्हाला या ठिकाणी दिसून आला आणि ओटीपी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर ओटीपी आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे.
तर छोट्या मोबाईलमध्ये OTP आलेला आहे, त्या मोबाईलमधून मी OTP तुम्हाला काढून या ठिकाणी सबमिट करून दाखवत आहे. 59 तर बघा यामध्ये OTP आला होता, OTP आपण सबमिट केला. OTP सबमिट केल्यानंतर या ठिकाणी समाविष्ट करा, या ठिकाणी आपल्याला OTP सबमिट करायचा आहे. तर बघा OTP सबमिट केला, प्रोसेसिंग होत आहे. नेटवर्क थोडं स्लो असते त्यामुळे थोडं प्रोसेसिंग होणार आहे. तर बघा लगेचच आपल्या पुढे जे आहे ते पेज ओपन झालेलं आहे. बघा पेज ओपन झालेलं आहे आणि बघा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे पती यांचं नाव, म्हणजे जे काही तुम्ही आधार क्रमांकामध्ये वडील किंवा पती यांचं नाव टाकलं असेल त्यांचं नाव बघा या ठिकाणी ऑटोमॅटिकच आधार कार्डवरून आलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा पहिल्या नंबरचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे, आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर आहे का किंवा कोणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी कार्यरत आहे का. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. पण या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही, म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नाही किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही किंवा निवृत्ती वेतन किंवा पेन्शन घेत नाहीत. या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणी कन्फ्युज झालेल्या आहे या ठिकाणी. तर आपल्याला काय करायचं आहे की त्यांना सहमती द्यायची आहे, त्यांच्या वाक्याला आपण सहमत देणार, म्हणजे होय घेत नाही. तर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे होय. बघा ऑप्शन आलेला आहे होय, असं आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. होय सिलेक्ट केलं. त्यानंतर बघा या ठिकाणी जाती प्रवर्गाचं बघा ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे. जाती प्रवर्गाची यादी बघा, पूर्ण जाती प्रवर्गाची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. तर या ठिकाणी मग आता काय सिलेक्ट करायचं, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त असं या ठिकाणी दिलेलं आहे. जर तुम्हाला याबद्दल आयडिया नसेल तर या टॉपिकवर मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की आपली जाती प्रवर्ग कशा प्रकारे काढायची. या व्हिडिओच्या शेवट लिंकवर मी तुम्हाला कॉर्नर मध्ये या ठिकाणी किंवा या ठिकाणी लिंक देईल की जाती प्रवर्ग ऑनलाईन आपण कसा चेक करायचा. तर या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे भटक्या जमाती ब, म्हणजे NTB भटक्या जमाती ब. तर या ठिकाणी भटक्या जमाती ब आपण सिलेक्ट केलं. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दिसत आहे, या ठिकाणी माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर या ठिकाणी मी होय सिलेक्ट करणार आहे, कारण यांच्या कुटुंबामध्ये जे आहे ते राशन कार्डवर एकच महिला आहे आणि एकच महिला या योजनेचा लाभ घेत आहे, त्यामुळे एकच ऑप्शन सिलेक्ट करणार म्हणजे होय. जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही एका राशन कार्डवर 2 पेक्षा जास्त अर्ज भरले असेल तर तुम्ही नाही सिलेक्ट करायचं आहे. तर बघा दोन्ही ठिकाणी आपण सिलेक्ट केलं. तुम्हाला जे काही कन्फ्युजन होतं ते क्लिअर झालं असेल. सरकारी नोकरीवर जर तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शन घेत असेल तर होय तर नाही सिलेक्ट करा, घेत असेल तर नाही सिलेक्ट करा आणि घेत नसेल तर होय सिलेक्ट करा. अशा प्रकारे दोन्ही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर बघा या ठिकाणी एक टिक आपण या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला या बॉक्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आणि सहमती या ठिकाणी द्यायची आहे की जे काही मी डेटा भरलेला आहे, जे काही माहिती दिली ते सर्व माहिती खरी आहे. आणि बघा या ठिकाणी आपल्याला सबमिट करा या बटनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर तुमच्या समोरच आता क्लिक करतो. बघा क्लिक केलेलं आहे आणि लोडिंग सुरू झालेलं आहे. तर बघा डायरेक्ट पॉपअप आलेला आहे आणि मेसेज सुद्धा आलेला आहे की तुमची KYC सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. बघा मेसेज सक्सेसफुली KYC सबमिट झालेली आहे. रात्री तुम्हाला ही KYC करायची आहे. बघा स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी बघा टायमिंग दिसत असेल, रात्रीची जवळपास 12चा वेळ झालेला आहे. 12 ते पावणे 12 1चा वेळ झालेला आहे. आता सर्व्हर सुरू असते, तर तुम्ही रात्रभरामध्ये कधीही KYC करून सक्सेसफुल करू शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपला दोन्ही OTP सबमिट झाले का, दोन्ही OTP वर KYC झाली का, आणि हा तर मेसेज तुम्हाला येतो स्क्रीनवर. अशा प्रकारे जर तुम्हाला स्क्रीनवर मेसेज येणारच आहे, पण तुमची KYC सक्सेसफुली सबमिट झाली आहे का हे जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचं असेल तर हा व्हिडिओ मी दिलेला आहे. तुम्ही तुमची KYC ची पावती कशी पाहायची, कशी डाउनलोड करायची या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर जाती प्रवर्ग कसा निवडायचा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.